सर्वांचा कॉमन प्रश्न, सर 24 तारखेपासून जी बॅच चालू होणार आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक कव्हर केले जाणार आहे. सो प्रत्येकाला वेगवेगळं सांगण्यापेक्षा सगळ्यांना एकदा सांगून देतो. तर आपण ज्या ज्या गोष्टी कव्हर करणार ए टू झेड सगळं मार्केट आपण कव्हर करणार, अशी एकही गोष्ट राहणार नाही जी तुम्हाला माहिती नसणार आहे. म्हणजे त्यामध्ये आपण इंडियन मार्केट कव्हर करणार आहोत, त्यानंतर क्रिप्टो मार्केट कव्हर करणार आहोत, ग्लोबल मार्केट कव्हर करणार आहोत आणि त्याचबरोबर कमोडिटी मार्केट सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तर इंडियन मार्केटमध्ये आयपीओ फंडामेंटल अनालिसिस म्हणजे आपल्याला नेहमीचा जो आपला फॉर्म्युला म्हणजे काय 15,000चे 1 लाख रुपये करायचे, तो एक हक्काचे पैसे आपले. त्याच्यानंतर मल्टीबॅगर स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, म्हणजे कंपन्यांचं फंडामेंटल अनालिसिस कशा पद्धतीने करायचं ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर आपल्याला महत्वाचे जिथे मोठी लोक पैसे कमवतात, मोठे लोक पैसे एंटर करतात, त्यांचा पैसा जिथं एंटर केला जातो असे झोन, FIDIचे जे काही झोन असतात, डिमांड सप्लाय झोन, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर जर पुढे बघितलं गेलं तर कॅन्डलची भाषा म्हणजे मार्केट जर समजून घ्यायचं तर मार्केटचं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल. स्ट्रक्चर समजायचं असेल तर कॅन्डलची जी काही भाषा आहे ती भाषा समजून घ्यावी लागेल. तर ती भाषा आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर या सगळ्या गोष्टी झाल्या, बेसिक कव्हर झाल्यानंतर आपण येणार आहोत ऑप्शन ट्रेडिंगकडे. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण काय करणार आहे, डाटाबेस काम करणार. ऑप्शन बाईंग करायची, पण आपण सेलिंगच्या स्ट्रॅटेजी शिकणार आहे. सेलिंगच्या स्ट्रॅटेजी शिकून आपण मार्केटमध्ये काम करणार. सेलिंग शिकून बाईंग करणार आहेत आपण. तर ते कसं, त्याच्यासाठी आपण प्रॉपर पद्धतीने 24 तारखेपासून सर्व शिकून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला जे काही शिकायचंय तर ते म्हणजे आपल्याला कमोडिटी मार्केट शिकायचं. तर कमोडिटी मार्केटमध्ये सोनं हायवर आहे 1.5 लाख रुपयाला सोनं झाले, 3 लाख रुपये चांदी झाली, पण आपल्याला फायदा काय त्याचा? तुम्हाला त्याचा फायदा झाला का? तर बिलकुल नाही. तर मेन महत्वाचं त्याचा जर फायदा करून घ्यायचा असेल तर कुठल्या कुठल्या अशा इन्व्हेस्टमेंट आहेत ज्या केल्या पाहिजेत. गोल्डचे ETF आहेत, त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, सोनं जर बघितलं गेलं तर 2,000-3,000 पॉईंट वर खाली होतं. चांदी पण सेल, क्रूड ऑइल पण आहे, पण याच्यामध्ये इंडियन कमोडिटी मार्केटमध्ये खूप जास्त मार्जिन लागतं. म्हणजे 12 लाख रुपये, 18 लाख रुपये चांदीला. मग एवढ्या मोठ्या कॅपिटलने काम करणं पॉसिबल होत नाही. मग अगदी 2 ते 3,000 रुपयामध्ये, फक्त 3,000 रुपयामध्ये काम चालू करता येतं आणि काम करता येतं. म्हणजे आपल्याकडे असे रिझल्ट आहेत नेक्स्ट लेवलचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की $30 $1,200 केले, म्हणजेच 2800 रुपयाचे लाख रुपये केलेले, $90 $700 केलेले, असे भरपूर रिझल्ट बघायला मिळतात. कारण का त्याच्यामध्ये लेव्हरेज मिळतं. हे सगळं ग्लोबल मार्केट पण आपण समजून शिकून घेणार आहोत. त्यानंतर बीटीसी पण जवळपास 3,000-4,000 हजार पॉईंट वर खाली होतं. मग तुम्ही विसरून जाल की ऑप्शन बाईंग मध्ये जे काही पैसे भेटतात त्याच्या नेक्स्ट लेवलला आपल्याला पैसे भेटतात आणि रिस्क एकदम कमी, प्रॉफिट अगदी नेक्स्ट लेवलला. सो असं सगळं मार्केट आपण कव्हर करणार आहे 24 तारखेपासून. आधी बेसिक सगळ्या गोष्टी कव्हर करून घेऊ आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाइम आपण काय करतोय, ऑफलाईनला पण सेशन घेतोय. ऑफलाईनचं जे सेशन आहे ते पुण्यामध्ये असणार आहे, कारण सगळ्यांना एक सेंटर चांगलं भेटतं आणि सेंटर पॉईंटला आपण येऊन एक चांगलं भेटणं पण होईल जुन्या स्टुडंटला, आणि नवीन स्टुडंट जे असतील तर जुने नवी सगळे मिळून आपण शिकून पण घेऊ. अशा पद्धतीने पुन्हा सिलेक्ट केलेलं आहे. तर असे सगळे मार्केट आपण कव्हर करणार आहेत. एक म्हणजे आपण बीटीसी म्हणजे क्रिप्टोमध्ये ऑप्शन पण करता येतं आपल्याला. क्रिप्टोमध्ये पण ऑप्शन कशा पद्धतीने करायचं ते पण आपण समजून आणि शिकून घेणार आहोत. तर अशा जवळपास सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार. म्हणजे तुम्ही इथे आलात तर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये असं एकही मार्केट तुम्हाला म्हणजे राहणार नाही की जे तुम्हाला माहिती नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. सो भेटूयात. टाइम असेल आपला रात्री 9 ते 10 आपला टायमिंग असेल थेअरीचा. आला तर 7:15 ते 8:45 आपला हा लाईव्हचं सेशन असतात. त्याच्यामध्ये 9 ते 10 त्याच्यानंतर आपले थेअरी क्लासेस असतात आणि परत रात्री 10:15 ते 11 आपले कमोडिटी मार्केट, त्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर असेल, क्रूड ऑइल असेल, याच्यामध्ये आपण काम करतो. आणि सकाळी आपल्या ऑप्शनचे जे काही आहेत ऑप्शन ट्रेडिंग, त्याच्यामध्ये आपण सकाळी लाईव्ह ट्रेडिंग करतो. तर अशा सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. सो भेटूयात 24 तारखेपासून.